चक्क वकिलाने कायदा हातात घेऊन बायकोची हत्या का केली? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. मुलीसाठी स्थळ शोधताना नवरदेव सुशिक्षित, निर्व्यसनी, चांगली नोकरी किंवा पेशा असणारा असावा असे पाहिले जाते. त्यात काही गैर नाही. पण काही वेळा सगळी माहिती घेऊनही फसगत होते. तेव्हा मात्र नशिबाला दोष देण्यापलीकडे काही करता येत नाही. कारण मुलीचे लग्न तर लावून दिलेले असते. आता तिचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या माहेरची खटपट करत असतात. तरीही काही जण सुधारत नाहीत. सोलापूरमध्ये एका वकिलाने आपल्या पत्नीच्या बाबतीत जे काही केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राजरत्न भोसले यांची बहीण भाग्यश्री हिचा विवाह दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रशांत राजहंस यांच्याबरोबर झालेला होता. तो पेशाने वकील होता. प्रशांत हा मंगळवेढा व पंढरपूर येथील न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असे. विवाह झाल्यानंतर 5-6 दिवसांनीच प्रशांतने भाग्यश्री बरोबर किरकोळ कारणावरून भांडण केले. इतकेच नव्हे तर मारहाणही केल्यामुळे भाग्यश्रीला दुखापत झाली. याबाबत भाग्यश्रीने माहेरी फोन करून सांगितले होते. खरे तर यावेळी भोसले कुटुंबियांनी त्याच्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही. संसारामध्ये कुरबुरी होतातच असे म्हणून दुर्लक्ष केले. पण भाग्यश्रीला मात्र खूप सोसावे लागले, कारण हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. पुढे प्रशांत त्याची भांडण करून मारहाण करू लागला. यातच कोरोना काळामध्ये प्रशांतच्या आईचे निधन झाले. प्रशांत हा भांडकुदळ वृत्तीचा होता. आता तो भाऊ मिलिंद याच्या बरोबर वाद घालू लागला. याची माहिती भाग्यश्रीने माहेरी कळवली. त्यावेळी रोजचे भांडण नको म्हणून माहेरच्या लोकांनी प्रशांतला सुचवले की तुम्ही मंगळवेढा सोडून सोलापूर येथे राहायला यावे. आम्ही तुम्हाला भाड्याचे घर बघून देतो. त्याप्रमाणे 1.5 वर्षापासून प्रशांत आणि भाग्यश्री सोलापूर येथील स्वराज्य विहार येथे राहू लागले. भाग्यश्रीच्या माहेरच्यांना वाटले की आता हे दोघे स्वतंत्र राहू लागले आहेत, म्हणजे भांडणे कमी होतील. पण तसे काही झालेच नाही. या दोघांच्यातील भांडणे चालूच होते. मंगळवेढा येथे अर्थातच प्रशांतचे मूळ घर आहे. त्या ठिकाणी त्याची एक बहीण राहते. तिचे नाव ज्योती. ती वेडसर आहे. भाग्यश्री प्रशांत जेव्हा मंगळवेढा येथे राहायला होते तेव्हा ती देखील भाग्यश्रीला मारहाण करत असे. नवरा भांडण करून सतत त्रास देत असे. शिवाय ती बहीण देखील मारहाण करत असल्याने भाग्यश्री ही मंगळवेढा येथे पुन्हा जायला तयार नव्हती. पण प्रशांतला मात्र मंगळवेढा येथे पुन्हा जायचे होते. या ठिकाणी घरभाडे देऊन राहायला लागत होते, म्हणून तो भाग्यश्री बरोबर नवे कारण करून भांडण करून मारहाण करू लागला. आपण मंगळवेढा येथे जाऊ, नाहीतर या ठिकाणी घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आण, असे तो म्हणू लागला. भाग्यश्रीला हे मान्य नव्हते. यावरून दोघांच्या मध्ये भांडणे होऊ लागली होती. या सगळ्या प्रकारामुळे भाग्यश्रीच्या माहेरचे लोक चिंतित होते. अखेर एक दिवस त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीची सकाळ सोलापूर शहरामध्ये राहणारे राजरत्न विद्याधर भोसले यांनी सहज घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 10 वाजले होते. घाईची वेळ. अशातच त्यांचा मोबाईल फोन वाजू लागला. मोबाईलवर अनोळखी नंबर होता. कोणाचा असेल फोन म्हणून त्यांनी तो उचलला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस असल्याचे सांगितले. पोलिसांचा फोन म्हणताच राजरत्न यांच्या कपाळावर आठीव म्हटले. काय घडलं? आणि असे मनाशी म्हणत राजरत्न हे बोलून गेले. बोला की साहेब, तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात या. काय झालं साहेब, सांगा ना. राजरत्न काळजीयुक्त घाबरलेल्या स्वरात बोलले. हे बघा, तुमची बहीण भाग्यश्री राजहंस हिचा तिच्या नवऱ्याने खून केला आहे. तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला आहे. त्यामुळे तुम्ही ताबडतोब या. हे वाक्य ऐकतात राजरत्न यांना पुढे काय बोलावे हेच सुचेनासे झाले. ते सुन्न झाले होते. पण स्वतःला सावरत ते फोनवर मोठ्याने हॅलो हॅलो करू लागले. त्याचा तो घाबरलेला आवाज ऐकून घरातील लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. काय झालं राजरत्न? कोणाचा फोन होता? तू एवढा घाबरला का आहेस? असे प्रत्येक जण विचारू लागल्यावर काय बोलायचं
आणि कसं सांगायचं या विचारामध्ये ते गर्क झाले. त्यांच्या खांद्याला धरत कोणीतरी हलवलं असता ते पुन्हा भानावर आले. तेव्हा मात्र त्याने जड अंतःकरणाने पोलिसांनी सांगितलेली माहिती सांगितली. ते ऐकताच घरात रडारड सुरू झाली. यावेळी राजरत्न यांनी धीर दिला आणि आपल्याला ताबडतोब पोलीस ठाण्यामध्ये जायला हवा. तिथेच गेल्यावर नेमकं काय झालंय ते कळेल असे म्हणतात. कायने देवाला हात जोडले आणि मनाशी ही बातमी चुकीची ठरव असे म्हणत ते राजरत्न बरोबर पोलीस ठाण्यात जाण्यास तयार झाले. सर्व नातेवाईक पहिल्यांदा पोलीस ठाण्यात, त्यानंतर भाग्यश्री राहत असलेल्या घरी पोहोचले. समोरचे दृश्य पाहून सगळ्यांना धक्काच बसला. भाग्यश्रीच्या अंगावर अनेक वार करण्यात आले होते. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. शेजारीच चाकू पडला होता. तिच्या नवऱ्याने इतक्या क्रूरतेने मारल्याचे पाहून राजरत्न आणि त्याच्या परिवाराच्या काळजात चर्र झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते. पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, उपनिरीक्षक R.N. देवघाले, पोलीस नाईक दत्तात्रय कोलवले यांनी भेट दिली. त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार करत मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बहिणीच्या खुनाबद्दल राजरत्न भोसले यांनी फौजदार चावडे पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. भाग्यश्री प्रशांत राजहंस, वय वर्ष 39, राहणार प्लॉट नंबर 148, स्वराज विहार, सोलापूर हिच्या खून प्रकरणी ॲडव्होकेट प्रशांत रवींद्र राजहंस, वय वर्ष 40 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादीमध्ये राजरत्न भोसले यांनी कोणत्या कारणावरून भाग्यश्रीला मारले असावे ही बाब सांगितली. त्यावरून पोलिसांनी प्रशांत रवींद्र राजहंस, वय वर्ष 40 यास रितसर अटक करून त्याची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्हा कबूल करत त्याने सविस्तर हकीकत सांगितली. त्या दिवशी म्हणजे दिनांक 17 जुलै 2025 रोजी रात्री प्रशांत पुन्हा भाग्यश्रीला मंगळवेढा येथे राहायला जाऊ असे म्हणू लागला. भाग्यश्रीने त्याला नकार दिला. तेव्हा तुला सोलापुरात राहायचे असेल तर घर बांधण्यासाठी माहेरातून पैसे आण असे सांगितले. यावरही भाग्यश्रीने स्पष्टपणे नकार दिला. यातून दोघांच्या मध्ये भांडणे सुरू झाली. भांडण करतच ते झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला. पुन्हा त्या दोघांच्या मध्ये भांडणे झाली. यावेळी प्रशांतला राग आला आणि त्याने घरातील चाकू घेऊन भाग्यश्रीवर सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. ती मेल्यानंतर मात्र तो भानावर आला आणि स्वतःहून तो पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. सोलापूर शहरामध्ये वकिलानेच पत्नीचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लोक यावरच चर्चा करत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त वैष्णवी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमन, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील, संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक R.N. देवघाले, पोलीस नाईक दत्तात्रय कोळवले यांनी तपास पूर्ण केला.